कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्यांचे फुलाची कधी वाढले हे दुरावे, कळे ना जुरे बाग आता. सुनी सुनी सारी का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. अवखळ वेळी किलबिल सारी, उगीच मनाला हुर हुर लावी. सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा, का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात एकदम बसलो मी परत दोन उभा पहिल्या माहिती सुरू केलं मी माझ्या आता एकटं गावलंय बाकी आता याचा करेक्ट काय करतो ना पहिलं काय असं पण करणार नाही. मित्रांनो, आज तुम्ही सर्वांनी या ठिकाणी गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जवळजवळ किती विद्यार्थी मित्र, काही शिक्षक आपण एकत्र आलेलो आहे. आता ज्या येण्याचा उद्देश तिथं नमनाला घरावरती जाण्यापेक्षा आपण तिथं काय असेल ते बोलू. मी अगदी व्यवस्थित तुम्हाला समजवून कुणालाही नाराज करणार नाही, कुणालाही सुरुवातीपासून आता तुमची मुलं तुमच्या मुलांचा हे सगळं मागून यायचे हे सगळं आपण तिथं बोलू. आता येण्याचं कारण म्हणजे आपल्याला काहीतरी थोडं बहुत एक 5 मिनिटं क्षीरसागर मॅडम मार्गदर्शन करतील, कारण मी बोलायला सुरुवात केल्यावर मला थांबायला येत नाही. सारखं मागण्या चिठ्ठी आणून देते आता सरकारला. 28 तारखेला कार्यक्रम झाला, हा जवळजवळ 16 तास मी एकटाच बोलतो आणि पुन्हा ते युट्यूबला प्रसारित केलं. रात्री सांस्कृतिक कमिट्यांचा फोन आपल्याकडे सर अति रडायला लागते एकटंच आणि सर मी एकटा रडायला लागले म्हटला आणि मार्केटमध्ये तुमचं काय दुखतंय काय
मी म्हणलं तुझ्या मालकीने तिलाही फ्रेश करतो. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही आमच्यावर प्रेम करताय. आणि आजही त्या गावातल्या सगळ्या म्हणजे 1998 पासून 98-99ला आम्ही आलो. 98-99 पासून 2016 पर्यंत किंवा 16 नंतरच्या बॅचेस सुद्धा जे काय एक बॅच आली दामोदर त्या बॅचला मी नव्हतो, पण सगळे विद्यार्थी तुला माहीत आहे घराने सर तुम्ही आलंच पाहिजे आणि मग तुम्हाला शिकवायला नसतो. लोक म्हटले हेच काय काम आहे मनानं चालेल काय असं माझे लोक त्या दिवशी येत नाही तर ती पोरं पुन्हा सकाळी 7:30 मला मिळाला. म्हणजे इतकं प्रेम आमच्यावर केले आम्ही कधीही विसरणार नाही. आणि असा जो कार्यक्रम आहे खरं वास्तविक आमच्या लग्नात सुद्धा आमच्या आईबांनी एवढी हाऊसमौस केली. तसं त्यावेळी परिस्थिती नव्हती. तुम्ही कुठल्या परिस्थितीत जर शिकला हे तुम्हालाही माहीत आहे आणि कुठल्या परिस्थितीत तुमच्या आईबाने शिकवलं तेही तुम्हाला माहिती. मी सगळं तिथं विस्तृत बोलतो आणि मॅडमला विनंती करतो, मॅडम तुम्ही 5 मिनिटं चालू. ठरल्याप्रमाणे 1 तास व्हावा शाळेत आपला, म्हणजे एखादा तास व्हावा शाळेत. शाळा म्हणून शाळेत थोड्याशा आठवणी असाव्यात म्हणून हा सगळा खटाटोपाई चाललाय. हा म्हणजे जरा वेळ थोडा वेळ शाळेत पण थांबावा. शाळेतल्या वर्गात 15-20 मिनिटं काहीतरी तुम्हाला वर्गातलं शिकवावं असा विषय झाला. म्हणून हा पाटील सर आणि मी दोघं गेला होतो 2 वर्गात बसून. मग गेल्या अभावी आता थोडक्यात आपण संपूया. तर आपल्या पुस्तकात म्हणजे त्यावेळेला जे पुस्तक होतं तुम्हाला 2005-06ला तुम्हाला आठवतं का? बघा आई कविता होती भमू शिंदेची होती का कविता? ती कविता कोणीही विसरू शकत नाही. बाकी सगळ्या कविता आपण विसरू शकतो. भमू शिंदेनी स्वतःच सांगितलेलं आहे की कुठेही मी जरी गेलो तरी मला आई या कवितेवरूनच ओळखतात. आई म्हटलं की भमू शिंदे आणि भमू शिंदे म्हटलं की आई. तर त्या आई या कवितेविषयी थोडं आपण बोलणार आहोत. म्हणजे त्या फक्त मी कवितेचं वाचन करून दाखवते. त्या काळी तुम्हाला त्या कवितेचा इतकासा अर्थ कळालेला नसावा, पण आता तुम्ही चांगले म्हणजे हे झालंय मॅच्युअर झालाय. म्हणजे तुम्हाला लक्षात येते आई म्हणजे काय, आई काय असते हे तुमच्या चांगल्या लक्षात. वडील आई आणि बाबा काय असतात? आई बाबांचा हात सदैव आपल्या पाठीवर असावा, त्यांचा आशीर्वादाचा सैव पाठीवर असावा, हेच ह्याच्यातून आपल्याला सांगायचं आहे. तर थोडक्यात मी त्या कवितेचं वाचन पुस्तक आहे माझ्याजवळ त्यावेळेचं आपलं. आई भमू शिंदे. मी काय अर्थ सांगत नाही, आता फक्त कवितेचं वाचन करते, तुमच्या लक्षात येणार आहे. कविता एक नाव असतं, आई एक नाव असतं. घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, सर्वात असते तेव्हा जाणवत नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही. आई नाही तरी सुद्धा आई नाही असं म्हणवतच नाही, कारण तिचं अस्तित्व सदैव आपल्या घरात राहत असतं. जत्रा पांगते, पानं उठतात, मोठ्या जमिनीत उमाळे जातात. आणि मनामनात तशीच ठेवून जाते काही, जीवाची जीवालाच कळावे असं जाते देऊन काही. जमीन पोरकी होते तसं आपण पोरको होतो, उमाळे जातात, दुःख होतं, पण आई नाही असं आपल्याला कुणालाही म्हणवत नाही. आई काय असते रे? आई असते एक धागा, संवातीला उजेड दाखवणारी समजली जागा. घर उजळते तेव्हा तिचं नसतं भान, भिजून गेली अंधारात की सैरावैरा धावालाही कमी पडतं राम. आई असते अतिपरीच्या अवज्ञा. आई आपल्या सतत जवळ असते तेव्हा आईची किंमत आपल्याला कळत नाही. पण जेव्हा आई आपल्यातून निघून जाते तेव्हा आपलं मन मात्र सैरावैरा धावायला लागतं, सगळं रान शिकायला लागतं, पण आई आपल्याला तिथं दिसत नाही. आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोट्यात थांबणाऱ्या गाई? आई खरंच काय असते हे आपण कोणी तुम्हाला पाठ असतील कदाचित. आई खरंच काय असते? लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची गाय असते आणि लेकराची आई असते जन्माची शिदोरी. आई असते जन्माची शिदोरी, सरती नाही आणि उरती नाही, ती शेवटपर्यंत संपत नाही आणि शेवटी आई. हे आईचं महात्म्य भमू शिंदे. आता याच्यापेक्षा वेगवेगळ्या कविता बऱ्याच आहेत आई विषयावर, पण भमू शिंदेची आई विषयावरची कविता अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण अशी आपल्या पाठ्यपुस्तकातली आहे. अशा मला कवितेचा अर्थ
ऋण झुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते तळमळते सारखे बापडे न कळत का भरकटते कधी मोहाच्या 4 क्षणांना मन हे वेडे फुलते जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते आवडे तरी भासांच्या मागून पडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला जबराट दरार आहे र तुला कळणार नाही तुला वळणार नाही आपला डेंजर कारभार आहे र का उडतोस रे भिडतोस रे कावळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची रे तू खपशील नडशील जावा इथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा इथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा इथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा हा रागीट हाय र याच्या रागाला कंट्रोल नाही हा बिंदास हाय र आमच्या भाऊचा दरार हाय चेहऱ्यावर कुणी जाऊ नका याच्या पंचमधी पावर हाय गद्दारी कुणी करू नका पुष्प हाय हा फ्लावर नाही कुणी नादाला लागू नका इथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा इथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा इथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा स्वप्न बांधून आज उजाला झालो पॉवरफुल आम्ही भीत नाही कुणाच्या बाला करू बत्ती गुल आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सहूल आम्ही नोकर नाही ओ तुमचे आता आमचाच रूल अंगावर आला शिंगावर घेऊ दणका देऊन तुला सबका टाइम आएगा भावा का तू करतो दगा का तू करतो दगा इथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा इथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा इथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा
बाई ही शिवबाची तलवार, बाई हा दुर्गेचा अवतार, बाई ही शिवबाची तलवार, बाई हा दुर्गेचा अवतार, बाई ही मायेचा शृंगार, बाई ही रणरागिणी हुशार ग माझी माय, बाई ही जगताचा आधार. ओ हो पेटू दे आसमंत हे सार, आग बन तू आता, येऊ कितीही वादळ वार, क्रांती घडू दे आता, क्रांती घडू दे आता.
हीच अमुची प्रार्थनान, हेच अमुचे मागणी. हीच अमुची प्रार्थनान, हेच अमुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. कधी हातात हात कधी पायात पाय. अरे खांद्यावर घेणार पण डोक्यावर नाही. हातात हात कधी पायात पाय. अरे खांद्यावर घेणार पण डोक्यावर नाही. सावशीवर टांग दुनियादारी. लई मिठी छुरी ही आपली यारी. सावशीवर टांग दुनियादारी. लई मिठी छुरी ही आपली यारी. खुन्नस दाखव लढ मित्रा पण असते असते चढ मित्रा. खुन्नस दाखव लढ मित्रा पण असते असते चढ मित्रा. दाखव लढ मित्रा पण असते असते चढ मित्रा.
मला